नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील खूप जबरदस्त दाखवला आहे, त्यामुळे थोडाही मिस करू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर तन्वी आता निर्लज्जपणे हसत असते आणि वर बोलते की या घरामध्ये एक डॉक्टर आहे, 2 दिग्गज वकील आहेत, एक बिझनेसमॅन आहे, तरी देखील या सगळ्यांना मूर्ख कोणी बनवलं बरं? मी, प्रियाने. आणि अर्जुनकडे जाते आणि बोलते की तुला माहिती आहे का की या सगळ्यांना मूर्ख बनवणं मला अजिबात देखील अवघड केलं नाही. का? कारण हे सगळे असे आतुरतेने तन्वीची वाट पाहत बसलेले होते. पाण्याबाहेर काढलेला मासा कसा तडफडत असतो तसे हे त्या तन्वीसाठी तडफडत होते. आणि काय आहे की हृदय जड झालं ना की मेंदू आहे ना, मेंदू असा गाढ झोपी जातो. आणि याच गाढ झोपेत तन्वीच्या निर्लज्जपणाला मात्र काही सीमाच नाही आहे. आणि वर अश्विन जवळ जाऊन बोलते की हो, फक्त पैशासाठीच तुझ्याशी लग्न केलं आहे वगैरे, उडवली मी तुमची संपत्ती, फक्त संपत्तीच तर हवी होती मला. आणि खूप शतकांनंतर ना ही अशी एक प्रिया जन्माला येते. आता मात्र सगळेजण तिचं हे रूप पाहून ना अधिकच हैराण झालेले असतात. नाही म्हणजे हिला थोडीही लाज वाटत नाही की आपण काय वागलोय, काय केलंय, आपल्यामुळे किती जास्त माणसं दुखावली गेली आहेत. वर ही निर्लज्जपणे हिने हे सगळं कसं आणि कशासाठी केलं हे त्यांना ऐकवत असते. आता सायली आणि अर्जुनच्या मात्र तळपायाची आग चांगलीच मस्तकामध्ये गेली आहे. आता मात्र सायली खूप जास्त चिडते आणि प्रियासमोर येऊन उभी राहते आणि खाडकन तिच्या कानाखाली देते आणि तिला विचारते, काय काय म्हणालीस तू? की खूप शतकांनंतर तुझ्यासारखी प्रिया जन्माला येते? सायली आता खरंच खूप जास्त चिडलेली असते आणि ती चिडून आता प्रियाचा चांगलाच पाण उतारा करते आणि तिला बोलते की काय म्हणालीस? खूप शतकाने तुझ्यासारखी प्रिया जन्माला येते? अगं, या सगळ्या माणसांना तू फसवलंयस आणि त्याचं तुला काही देखील वाटत नाही आहे. तुझ्या मनामध्ये थोडी जरी दयामाया असती आणि तू जर मनापासून या सगळ्यांची माफी मागितली असतीस ना, अगं कदाचित म्हणून या सगळ्यांनी तुला माफ देखील करून टाकलं असतं. अगं पण त्यासाठी मन स्वच्छ असावं लागतं. पण तुझं मन तर फक्त आणि फक्त काळच आहे. नाही म्हणजे तू वरण भात कमी आणि तू शेणच जास्त खाल्लायस आयुष्यामध्ये. खरंच आता ही सायली खूप चिडलेली असते या प्रियावर आणि तिचा चांगलाच पाणउतारा होतोय आता प्रियाचा. प्रिया मात्र आता इतका वेळ निर्लज्जपणे बोलत होती, पण आता सायलीने कान फडवल्यानंतर मात्र तिची बोलती चांगलीच बंद झाली आहे. सायली बोलते, अगं तू जेव्हा जन्माला आली असशील ना तेव्हा निसर्ग देखील रडला असेल बघ. नाही, कुठेतरी त्सुनामी आला असेल, कुठेतरी वादळ आलं असेल, कुठेतरी भूकंप झाला असेल, ज्वालामुखी फुटला असेल. निसर्ग देखील ओरडून ओरडून हेच सांगत असेल की ही मुलगी जिथे जाईल ना तिथे फक्त आणि फक्त वाईटच करेल. आता सायली खरंच खूप जास्त चिडली आहे आणि सायली बोलते की तू त्या लोखंडेंच्या घरामध्ये जन्माला आलीस, त्यांना देखील तू फक्त आणि फक्त दुःखच दिलंस. नंतर मधुभाऊंच्या आश्रयाला आलीस, अगं त्यांच्याबद्दल तरी तुझ्या मनामध्ये थोडी तरी दयामाया आहे का? उलट तू ते कोमात गेल्यानंतर त्यांच्याबद्दल नाही ते पसरवत राहिलीस. कधी त्यांना भेटायला तरी गेलीस का हॉस्पिटलला? भेटायचं सोड गं, अगं मी जेव्हा जात होते तेव्हा तरी तू कधी म्हणालीस का की मीही येते तुझ्यासोबत म्हणून? आता खरंच नाही, सायली जे काही सांगते ना ते अगदी सत्य बोलते या प्रियाबद्दल. म्हणजे तिने ज्या लोकांचं अन्न खाल्लंय, मीठ खाल्लंय, बरोबर त्याच थाळीमध्ये तिने छिद्र केलंय. या प्रियाला सायली इतकं चांगलं कोणी ओळखूही शकत नाहीये आणि सायली इतकं सरळही हिला कोणी करू शकत नाहीये. हे मात्र प्रेक्षकांनो अगदी खरं आहे. सायली तिला आता पुढे बोलते की अगं आपल्याला कधी कुटुंब, कधी नाती माहीत होती का? या घरातल्या माणसांनी आपल्याला कुटुंबाचं प्रेम दिलं. इथेच आपल्याला आई, बाबा, आजी, भाऊ, बहीण सगळ्यांचं सुख मिळालं. आणि तू मात्र काय केलंस? तू त्याच लोकांना फसवत राहिलीस. तू हे सगळं इतक्या सहजपणे करू शकलीस कारण तुझं मनच साफ नाही आहे. आणि आता सायली खरंच खूप चिडलेली असते. तिला ढकलवून आता ती खाली पाडते आणि अगदी आता लाथाबुक्क्यांनी सायली आता तिला चांगलेच मारत असते. नाही म्हणजे सायली तिच्या इतक्या कानाखाली देते आणि त्यानंतर तिला आता खाली पाडून तिच्या
तिला लाथाबुक्क्यांनी अगदी अक्षरशः तुडवताना दाखवली आहे इथे. आणि सायली बोलते की ही तू जे काही अश्विन भाऊजींची प्रतारणा केली आहेस, त्यांची फसवणूक केली आहेस ना, एक त्यासाठी, पूर्ण आजीच्या विश्वासाला जो तडा घातला आहेस ना, एक त्यासाठी. असं करत करत आता प्रियाच्या सगळ्या काही पापांचा हिशोब करत सायली आता तिला चांगलीच लाथाबुक्क्यांनी तुडवताना दिसतीये आपल्याला. पण तरी देखील या निर्लज्ज प्रियाला मात्र याचा काही एक फरक पडताना दिसत नाहीये. त्यानंतर मात्र सायली आता प्रियाला उठवून उभं करते आणि जे तिच्या कानाखाली मारायचा तडाखा सुरू करते, तिच्या एक एक पापांचा पाढा वाचत. अक्षरशः नाही, खरंच प्रियाचे नाही ते हाल पाहवतच नाही आहे. आणि सायली तर इतकी जास्त चिडलेली आहे ना की ती बोलते की आता मारून मारून न तुझी गालांची चाळण झाली ना तरी चालेल, तोपर्यंत मी मारणार आहे. जसं तू अश्विन भाऊजींना तडफडलं वयस ना, तसं तडफडवणार आहे मी तुला. जसं तू पूर्ण आजीची तळमळ पाहू शकली नाहीस ना, त्यांची जशी तळमळ घेतली आहेस ना, तसंच आता मी तुझी तळमळ करणार आहे. रोज जेलमध्ये, यांना जसं जेलमध्ये सडवलंयस ना तू, तसंच आता तू देखील जेलमध्ये जाऊन सडणार आहेस. आणि इतकी मारत असते खरं ना ही सायली. आणि हे सगळं काही नागराज आणि महिपत देखील पाहत असतात आणि त्यांना देखील खरं तर प्रियाचे हे हाल पाहून अजिबातही वाईट वाटत नाही. नाही, प्रिया आहेच तशी की तिच्याबद्दल कुणाला दयामाया वाटू नये म्हणून. पण आता मात्र सायलीचा रागाचा पारा खूप चढलाय. आणि आता सायली बोलते की तुला आता या घरामध्ये जागा नाही आहे. तिच्या हाताला धरते सायली आणि आता तिला ओढत ओढतच घराच्या बाहेर घेऊन जायचा प्रयत्न करते. पण ही निर्लज्ज प्रिया मात्र आता लगेच अश्विनला मदतीला बोलावते आणि बोलते की अश्विन, अरे थांबव हिला, काहीही झालं तरी मी तुझी बायको आहे. त्यावर अश्विन देखील खूप जास्त चिडलेला असतो आणि बोलतो की नाही, कोण तू? मी अजिबातही ओळखत नाही आहेस तुला, तू काही माझी बायको वगैरे नाही आहेस. आणि त्यानंतर मात्र सायली तिच्या हाताला धरून तिला ओढत ओढतच आता बाहेर नेते आणि बोलते की तुझी जागा ना फक्त घराबाहेरच्या चिखलातच आहे आणि आता मी तुला तिथेच नेऊन ठेवणार आहे. आता सायली खरंच खूप भडकली आहे आणि आता सायलीच्या मागोमाग सगळेच जण आता तिच्या मागोमाग येतात. पण खरं तर पूर्ण आजी अगदी निशब्दपणे अजूनही तिथे हॉलमध्ये सोफ्यावरच बसलेली दाखवली आहे. त्या पूर्ण आजीला या सगळ्या गोष्टीचा इतका मोठा धक्का बसलेला असतो ना की आपण कल्पनाही करू शकत नाही आहे. आता सायली मात्र प्रियाला चांगलंच ओढत ओढत त्यांचा जो मेन गेट असतो घराचा, त्या गेटच्या बाहेर आणते आणि धाडकन ढकलवून देते. आता ढकलवून दिल्यानंतर ही प्रिया मात्र चांगलीच बदकन त्या उन्हामध्ये खाली पडलेली दाखवली आहे आणि आता तिचा चेहरा मात्र खरंच खूप पाहण्यासारखा झाला आहे. तर तोपर्यंत आता हे पोलीस, त्यांची टीम नागराज महिपतला देखील घेऊन बाहेर आलेले असतात आणि ते देखील तिची आता ही सगळी काही अवस्था पाहत असतात. तर सायली तिला सांगते की तुझी जागा आजपासून फक्त आणि फक्त जेलमध्येच आहे. जोपर्यंत तू रविराज काकांची मुलगी आहेस हे आम्हाला माहीत होतं ना, तोपर्यंत माझे हात मात्र बांधलेले होते. पण ज्या क्षणी मला हे समजलं की तू रविराज काकांची मुलगीच नाही आहेस, त्या क्षणी मात्र माझ्यावर कुठलीही बंधनं नाही आहेत आता. त्यामुळे आता मात्र तुला घरातून बाहेर हाकलवताना मला काहीही वाटत नाही आहे. आता मात्र प्रियाची चांगलीच बेकार अवस्था झालेली आहे आणि आता तिथे असलेले पोलीस कॉन्स्टेबल वगैरे लगेच तिला बेड्या घालतात आणि बेड्या घालून तिथून घेऊन जातात. पण आता हिचा चेहरा मात्र चांगलाच पाहण्यासारखा झाला आहे. आता प्रियाला तिथून घेऊन गेल्यानंतर आता सगळे सुभेदार, किल्लेदार वगैरे आता परत घरामध्ये आलेत आणि सगळ्यांनाच आता तन्वीच्या आठवणी आठवत असतात. नाही म्हणजे ही प्रिया जेव्हा खरी तन्वी बनून आली तेव्हा तिने अगदी त्या गाठोड्यामध्ये असणाऱ्या फोटोपासून, बाहुलीपासून तर त्या खऱ्या तन्वीच्या तळपायावर असणाऱ्या तुळशी पत्रापर्यंतच्या सगळ्या खुणा तिने सगळ्या काही मॅनेज केलेल्या असतात आणि कशा प्रकारे ती सगळ्यांच्या इमोशनसोबत खेळली हेच आता सगळ्यांना आठवत असतं. रविराज, नंतर अश्विन, नंतर प्रतिमा, हे कल्पना, ह्या सगळ्यांनाच आता या तन्वीच्या आठवणीनं खूप जास्त बेजार झालेले असतात. तर प्रताप बोलतो की हे सगळं, ही मुलगी आपली इतके दिवस फसवणूक करत राहिली आणि आपल्या कोणाच्या ही गोष्ट लक्षात देखील आली नाही इतक्या दिवसांमध्ये. आता खरं तर रविराज देखील स्वतःलाच दोषी समजतोय या सगळ्या गोष्टीसाठी. त्यावर रविराज बोलतो,
खरं तर या सगळ्यामध्ये माझी देखील तेवढीच चूक आहे. नाही, आपली मुलगी आपल्यासारखं वागत नाही आहे म्हटल्यानंतर मी खरं तर तिची परत उलट तपासणी करायला हवी होती. नाही, मी फक्त मात्र एवढ्याच गोष्टीचा विचार करत राहिलो की माझी मुलगी हे असं कसं वागू शकते बरं. त्यावर प्रतिमा बोलते की अहो, तुम्ही स्वतःला काय दोष देताय. आपली मुलगी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही आहे म्हटल्यानंतर कुणी वडील तिचे असे टेस्ट वगैरे करतं का मुलीची. तर सायली खरं तर आता सगळ्यांना धीर देण्याचा, सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते. सायली रविराजला समजावते की ती मुलगी नीच निघाली यामध्ये तुमचा काय दोष बरं. या सगळ्याचा दोष तुम्ही स्वतःला का देऊन घेताय. आणि त्यानंतर सायली आणि अर्जुनच्या लक्षात येतं की पूर्णा आजी मगासपासून अगदी निशब्द अशीच बसलेली आहे. आता सायली आणि अर्जुन आजीकडे जातात आणि आजीला खरं तर बोलतं करायचा प्रयत्न करतात, पण आजी मात्र एकटक अशीच शून्यात पाहत बसलेली दाखवली आहे. खूपच जास्त धक्का बसलाय पूर्णा आजीला या सगळ्याचा. त्यावर सायली पूर्णा आजीला समजावते की पूर्णा आजी, तुमच्या मनामध्ये जे काही साठलंय ना ते बोलून टाका. अहो, त्याचा बांध मोकळा करून द्या, तरच तुमचं मन हलकं होईल. त्यावर सुमन देखील बोलते की सायली एकदम बरोबर बोलतीये पूर्णाई, तुम्ही तुमचं मन मोकळं करा. तर चैतन्य बोलतो, खरं तर आपल्या सगळ्यांनाच आपल्या मनामध्ये जे काही साठलंय ना ते भडाभडा ओकून टाकायची गरज आहे, तरच आपली मनं हलकी होतील. आणि तो अश्विनला देखील बोलतो की अश्विन, अरे तू देखील तुझ्या मनामध्ये काय आहे ना सगळं काही बोलून टाक. पण अश्विन मात्र तिथे कोणाशी काहीही न बोलता तिथून तडक स्वतःच्या खोलीमध्ये निघून जातो. तर आता त्याला समजावण्यासाठी म्हणून अस्मिताही त्याच्या मागोमाग जाते. तर बाकी सर्वजण आता पूर्णाईला बोलतं करायचा प्रयत्न करत असतात. तर इकडे अश्विन आता त्याच्या खोलीमध्ये आलेला दाखवलाय आणि त्याने दरवाजा वगैरे बंद करून घेतलाय आणि या प्रियाच्या म्हणजेच खोट्या तन्वीच्या सगळ्या काही आठवणी, त्याने तिला दिलेले गिफ्ट्स वगैरे, तिचे फोटोज, सगळं काही तो आता घेऊन बसलाय. तर आता अस्मिता मात्र त्याला दार उघडायला सांगत असते. बोलते की अश्विन अरे दार उघड. हे बघ, तू माझ्याशी काहीही बोलू नकोस, मी तिथे तशीच तुझ्या पाशी बसून राहीन, पण प्लीज तू काही वेडंवाकडं काही विचार करू नकोस, काही वेडंवाकडं करायचा प्रयत्न करू नकोस, तू दार उघड पाहू. पण अश्विन मात्र काही दार उघडायला तयार नाही आहे. तर इकडे आता सगळ्यांनी पूर्णाजीला तिच्या खोलीमध्ये आणलं आहे आणि पूर्णाजीला बोलतं करायचा प्रयत्न करताय, पण पूर्णाजी मात्र काही बोलायला तयारच नाही आहे. तर इकडे अश्विन दार उघडत नाही आहे म्हणून अस्मिता खूप जास्त बेचैन झालेली आहे. ती आता सतत त्याला दार उघड म्हणून समजावत असते, पण तो काही दार उघडे ना. त्यामुळे शेवटी अस्मिता आता इकडे सगळ्यांना सांगायला येते आणि सांगते की अश्विनने त्याच्या खोलीचं दार बंद करून घेतले. मी केव्हाची त्याला सांगते की दार उघड म्हणून, पण तो मात्र माझं काहीही ऐकत नाही आहे. आणि मग घाबरूनच आता सगळेजण अश्विनच्या खोलीकडे पळतात. तर इकडे अश्विनची अवस्था मात्र इतकी बेकार झालेली असते ना. नाही, खरंच त्याच्यावर जे काही दुःख कोसळलं आहे ते अगदी पाहवत नाही आहे हो त्याची हालत. अश्विन आता त्याला एक एक गोष्टी आठवत असतात या तन्वीच्या, त्याने तिला दिलेले गिफ्ट्स, तिला केलेले प्रॉमिसेस वगैरे. आतून एकदम पार तुटून गेलेला असतो हा अश्विन. आणि खरं तर सगळे येऊन आता दार वाजवत असतात आणि अश्विनला दार उघड म्हणून समजावत असतात, पण अश्विन मात्र अजिबातही दार उघडत नाही. तो ते जे काही प्रियाचे फोटोज वगैरे असतात ते फोटोज वगैरे ते आता फाडून वगैरे टाकतो आणि आता मनाशी निश्चय करतो तो की आता आपला जगून काही उपयोग नाही आहे. तर इकडे बाहेर आता तो दार उघडत नाही आहे म्हटल्यानंतर सगळे खूप बेचैन झालेले असतात आणि अस्मिता तर खूप जास्त पॅनिक झालेली असते. नाही, आता इथे अश्विनचं दुःख फक्त चैतन्य आणि अस्मिताच खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात, कारण जे अश्विनच्या बाबतीत झालं आहे ते आता या दोघांनीही कधी ना कधी त्यांच्या आयुष्यामध्ये फेस केले. त्यावर आता अस्मिता बोलते की मला खूप भीती वाटते, त्याने त्याच्या आयुष्याचं काही बरं वाईट करायला नको आहे. त्यावर सायली बोलते की असं काहीही करणार नाही आहेत अश्विन भाऊजी. तर अस्मिताला मात्र राहावलं जात नाही आणि ती चैतन्य आणि अर्जुनला सांगते की आता बस, आता तुम्ही दोघेही दार तोडा. आणि आता दार तोडून ते आत येतात तर पाहतात तर काय, आता अश्विनने एक कटर घेतलेलं असतं आणि कटर घेऊन तो आता स्वतःचा हात कापून घेण्याच्या प्रयत्नामध्येच असतो.
आता दार तोडून आत आल्यानंतर अर्जुन मात्र कसं बसं त्याला समजावत त्याच्या हातातनं ते कटर बाजूला घेतो आणि त्याला बोलतो की हे काय करत होतास तू? त्या एका मुलीसाठी तू तुझं आयुष्य का संपवायला निघाला होतास? सायली देखील त्याला समजावते की अश्विन भाऊजी, प्रियाच्या गुन्ह्यांची शिक्षा तुम्ही स्वतःला का देताय बरं? अहो, एक मुलगी नीच निघाली म्हणून काय तुम्ही अशी स्वतःला शिक्षा करून घेणार आहात का? पण खरं तर अश्विन खूप आता गिल्टी फील करतो इथे आणि अश्विन बोलतो की काय करू काय मी जगून? हे सगळं काही आलंय ना, या घरावर ओढवलंय ना, ते माझ्यामुळे झालंय. नाही म्हणजे मी जर त्या मुलीला लग्न करून घरामध्ये आणलंच नसतं तर हे सगळं काही झालंच नसतं. मला दिसत होतं की ती आपल्या सगळ्यांना फसवतीये, ती खोटं बोलतीये, तरी देखील मी तुमच्यासमोर कायम तिचीच बाजू घेत होतो आणि याचीच शिक्षा मिळाली आहे मला आता. तुम्हा सगळ्यांना कसं तोंड दाखवणार आहे बरं मी रोज? म्हणूनच मला जगायचंच नाही आहे. त्यावर आता सायली, अर्जुन त्याला समजावतात. अस्मिता देखील त्याला समजावते की अरे, एका मुलीसाठी तू हे असं वागणार आहेस का? त्यावर आता अश्विन बोलतो की फक्त हे माझ्याच बाबतीत का घडतंय? माझ्या आयुष्यात प्रेम का नाही आहे? नाही म्हणजे मी लग्न, प्रेम या सगळ्या गोष्टींचा विषय सोडून दिला होता आणि मग तन्वी माझ्या आयुष्यामध्ये आली आणि मी परत तिच्या जाळ्यामध्ये अडकलो, फसलो. आता खरं तर इथे अश्विन खूप बिकट परिस्थितीमध्ये दाखवला आहे. नाही म्हणजे ती घरच्यांची जी काही अवस्था झाली आहे, फसवणूक झाली आहे, या सगळ्याला तो स्वतःलाच दोषी ठरवतोय. कारण त्याला असं वाटतंय की त्याने तिला लग्न करून घरामध्ये आणलं आणि तो दरवेळेस घरच्यांसमोर तिची बाजू घेत राहिला, म्हणूनच हे सगळं काही होऊ शकलंय. तर अर्जुन मात्र अश्विनला बोलतो की अश्विन, हे बघ, मला प्रॉमिस कर तू की काहीही झालं तरी तू तुझ्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेणार नाही आहेस. पण अश्विन मात्र तिथून तडक निघतो आणि बोलतो की मला इथे राहायचंच नाही आहे आणि आता तो घर सोडून निघालेला असतो. आता कसं बसं करून सायली, अर्जुन त्याला हॉलमध्ये थांबवतात. तर तोपर्यंत आता बाकीचे सगळे देखील धावत पळत आलेले असतात आणि अश्विन बोलतो की मला इथे नाही राहायचं आहे, मला जाऊ द्यात. त्यावर सायली त्याला समजावते की घर सोडून जाणं हा उपाय आहे का यावरचा? आता अश्विन घर सोडून जाणार आहे हे ऐकल्यावर मात्र प्रतिमा आणि कल्पना देखील जास्त शॉक होतात आणि कल्पना बोलते की काय अश्विन, तू नक्की काय ठरवलंयस? काय करायला निघाला होतास तू? प्रताप देखील विचारतो, अश्विन, अरे आम्ही हे काय ऐकतोय, तू नक्की काय करायला निघाला होतास? त्यावर आता सायली सांगते की हा घर सोडून निघाला होता. तर अर्जुन बोलतो, एवढंच नाही तर मगाशी आतमध्ये त्याने, आणि त्याच्या लक्षात येतं की आता जर घरच्यांना सांगितलं तर ते सगळे पॅनिक होतील. तो काही बोलत नाही, पण आता घरचे विचारतात, त्यामुळे चैतन्य आता नाईलाजाने त्यांना सांगतो की अश्विन सुरीने स्वतःचा हात कापून घ्यायचा प्रयत्न करत होता. आणि हे ऐकल्यानंतर सगळेच जण खूप शॉक झालेले दाखवलेत. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता घरातले सगळेच जण अश्विनला समजावतात की बघ, आता पूर्णाईची तब्येत देखील ठीक नाही आहे आणि अशा वेळेमध्ये तू घर सोडून जाणं किती योग्य आहे बरं. आणि आपलं हे असं विस्कटलेलं घर पाहिल्यानंतर प्रियाच्या तर मनासारखंच होणार आहे सगळं काही, तिला हेच तर हवं होतं. तर इकडे प्रियाला आता महिपत आणि नागराजसोबत जेलमध्ये घेऊन जाताना दाखवलेत गाडीतनं. तर नागराज तिला बोलत असतो की या जन्मातनं तुझी कोणीही मदत करायला जरी आलं ना तरी तुझी जेलमधनं काही सुटका बिटका होणार नाही आहे. तर पूर्णा आजीची तब्येत मात्र जास्तच बिघडली आहे. पूर्णा आजी शुद्धीवर आली आहे आणि बोलते की तन्वी कुठे आहे, माझी तन्वी कुठे आहे? आणि आता पूर्णा आजी मात्र सायलीलाच तिची तन्वी समजायला लागली आहे. नाही, पूर्णा आजीला खरंच समजलंय की हीच खरी तन्वी आहे की तिला धक्का बसल्यामुळे ती असं वागतीये. हे तर काही आपल्याला इथे समजलं नाही, ते उद्या येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे येणारे एपिसोड देखील पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.